10 लोकांनी अर्ज केले. त्याच्यामध्ये जो आले तो बंद पडल्यामुळे पलीकडले पलीकडचे कदम बाकीचे होते त्यांना त्याला असं कुठं ही आम्ही पर्याय रस्ते देतो ना असे कडून जायचं आणि त्यांच्या वावरातून जायचं. आडवं जाताना ज्या लोकांची शेत लागेल कदमाची काय शेती ह्या 2 कदमात शेतात ते तू कसं दिलं त्या भावाने सोसावं लागेल तुमच्याला त्यांनी सोसावं लागेल की आम्ही जसं आता परंपरा 50-60 वर्षापासून सोसला. आता योगायोगानं तुम्ही पर्याय रस्ता गेला असं करीत धरू तसं समजा आमचं बागायत होईल 10-20 मिनिटं काय तर हिकडून ती पडत पण नाही हिकडून असे नीट गावजण जाऊ दे त्यांच्या रानातून. ज्या लोकांचं शेत वाटत दुसऱ्या लोकांचं येतं त्या लोकांना बोला तुमची सगळं तयार असेल तर आमचं काय घेणं देणार तुम्ही कुठून बी जावा ना तसं नाही होत आहे तर आमच्या येतात मुद्दा ही जसा पर्याय रस्ता नाही आमची फायदा होतो आमच्या रानातून जे रस्ता गेला तिकडून द्या त्यांना तुमच्या अधिकारातून त्या जे रस्ता त्यांच्या रानातून जाऊन देत नाही तुझ्या आमचं काय होतं तुम्ही तुमच्या शेतात गेलं द्या जनरल काय अपेक्षित असतं आम्ही मला कोर्ट मध्ये घेतली एखाद्या रस्त्यामुळे जर एखाद्या माणसाच्या शेताचे 2 तुकडे पडायला लागले तर मग त्याला माहितीला अडचण होती. समजा हा रस्ता समजा घ्या काय करतो शेतातून संपूर्ण रस्ता गेला तर ह्यांनी ते शेत माहिती खाली म्हणून पर्याय रस्ता ह्यांच्या शेतातून पूर्ण द्यावा कारण तो पूर्ण रस्ता ह्यांच्या शेतातून गेलेला बांधावं नसेल तर दोघांनी म्हणे ते मान्य पण माझ्या शेतातून जर पूर्ण रस्ता गेला असेल आणि माझी तयारी किंवा माझ्या त्या रस्त्यामुळे माझे 2 तुकडे पडाले तर माझ्या एका कडेनं माझ्या शेतातून जावं पूर्ण माझ्या शेतात माझी काय अडचण नाही फक्त माझे तुकडे पडायचे आम्ही थोडंसं वळून जावं साईडला ते कुणी मान्य करतं किंवा शेताचे तुकडे कुणाला पडले कुणी मान्य करणार आमच्या ऑलरेडी पडलेली तुकडे त्या वाट्याने तुम्ही जर म्हणले साहेब वाटामुळे आमचे 2 तुकडे पडले आमच्या बांधाना आमच्या शेतातून रस्ता आहे नकाशा वर्षापूर्वीपासूनचा त्या रस्त्यामुळे आमचे तुकडे पडालेत आमच्याच बांधानं कडाकडून गेला तर ती शेत आम्हाला वहीत केल्यानंतर त्याला काय हरकत मला आम्ही तेच म्हणाला ही जी आहे ना रस्ता ते आमच्याच रानातून गेला हा गेलाय बाबा ह्या रस्त्या आपण त्याला काय अडचण नाही ज्यांचं शेत ह्या रस्त्यावरून त्यांना इकडल्या शेतात जायचं त्या लोकांना दुसऱ्याच्या शेतात जावं लागेल मधून नाही पण त्याचं कसं आहे आता जी वहिवाटची असेल त्यांची दिशा अशी आहे वाटेच्या कडेला समजायली ज्या लोकांनी पुढे अर्ज केला सगळ्यांची शेत आलीच वाट्याला चिपकून आली कब्जाला आहेत का तशी कब्जाला नाही रेकॉर्डला काय म्हटलं नाही कब्जाला कसं कुणाचं त्याला म्हणू शकतो इथून गेला काय इथून गेला काय रस्ता दुरून तोंडाला येतो ते मान्य करू शकतो समजा पलीकडे एखादा माणूस असतो त्याचं तोंड शेताला नाही त्यांनी जर म्हणलं मला पलीकडे गेला जर कुंड साथ येत असेल तर माझी काय अडचण नाही तर ठीक आहे तर त्यांनी म्हणलं पाहिजे तशी पण समजा कसं नकाशावरली रस्ता येते प्रत्येकाच्या भरण्यातून गेली की कोणत्या काठाने गेले कोणते कधी गेले पण तुम्ही नकाशातला रस्ता जर असा बदलायला मान्य होतं का तुम्हाला बिलकुल मान्य होतं हे बघा रस्ता तुमच्यासाठी शेतं तुमचे त्या माणसाला जर नकाशीला भरमधून शेत रस्ता असेल तिकडे पडत असल्यामुळे साईडला जाऊन तर कुणी नाही म्हणणार नाही माझ्या शेतातून भरमधून गेला काय माझ्या शेताच्या कडेने गेला काय अडचण आहे तयार असतील त्याच्यातून आमची काहीच अडचण नाही आम्ही पण तयारी पाहिजे काय आम्हाला तुमच्याबद्दल आणि शेतकऱ्याबद्दल एक रिक्वेस्ट आहे त्यांनी समान नाही करायला पाहिजे ह्याच्या एका शेतकऱ्याच्याकडून जातो आणि एका शेतात भरमधातून जर जात असते तर ते आमच्यावर पण आम्ही ज्या शेतकऱ्याच्या भरमधून जातात त्याचं म्हणणं की नाही मला भरमत होते बाबा माझ्याकडनं मला नाही जोडायचं माझ्या शेतून आहे रस्ता जोडतो माझी काय अडचण त्याची मर्जी एखादं म्हणलं की माझ्या भरमतीचं नुकसान व्हायलंय माझ्याच हातीतून कडाकडून जावं माझ्याच हातीतून कारण रस्ता पूर्ण माझ्या शेतात गेला त्याला काय अडचण नाही तुम्हाला काय शिकवता पण जी आर काय सांगते एक रस्ता उपलब्ध असताना दुसरा देता येत नाही मग ही रस्ता उपलब्ध आहे ती उकरून चाललाय आणि तुम्ही कसं काय दुसरा द्यायला कोण म्हणतो तुम्हाला दुसरा द्यायला रस्ता तुम्हीच पैसे घेऊन तुम्हीच पवन चेक दिले की बाबा मी तुला दिलं नाही हा इतक्यापुरता विषय झाला दुसरा रस्ता कोण दिलाय कोणाला दिलेला आहे जर रेकॉर्ड आहे माझ्या सातबाऱ्यावर नोंद तुम्ही दिलं तुमचा विषय तुमच्या शेताकडे तुम्ही कुणाला द्यायचं काय तुमचा विषय अजून दुसरं एक मत ही रस्ता माझ्या रानातून गेला ही रस्ता पण अर्धा माझ्या रानातून गेला पुढे फिरका जाणारा पण कंटिन्यू पूर्ण माझ्या रानातून मला रस्ता किती झाला
तीन रस्ते आणि ही रस्ता तर तुम्ही स्वतः तयार केला. ऐका की, तसं तुम्हाला नाही. काय ऐका सांगितलं की, नाही, ऐका, मागितलं नाही. ऐका, तुम्हाला ऐका. 4 पैसे मिळाले, तुम्ही दिला. ठीक आहे सर, मला मान्य आहे. ती रस्ता दिला पवन चक्कीला. काय होतंय ही शेतकरी ह्यांची ह्यांची जनावरं गुरं डोरं ह्यांचं काय करू. मला सांगा ही शेतकरी पुन्हा मला त्रास दिला मी ह्यांची ह्यांच्यासोबत मी माझं नुकसान झाल्यावर मी ह्यांना म्हणणारच नाही तुम्ही येऊ नका, तुमचा काय संबंध नाही. ह्यांचं आमचं आत्तापर्यंत कधी भांडण नाही शेतकऱ्याचं कुणासोबत कुणाचं. तिथून नव्यानं भांडणं म्हणा किंवा वादग्रस्त विषय विचारतो होते. फक्त तुझी इच्छा होती. आता समजा ह्यांचं म्हणणं किंवा तुकडा झाल्यामुळे कडून गेला तुमची काय हरकत नाही. तुमच्या शेतातून भरमातून रस्ता गेल्यामुळे तुमचं नुकसान होत असेल, तुम्ही कडून द्याल, तुम्ही तयार आहे का? कुठून तुमच्या शेतातून रस्ता तर शेतातून त्या रस्त्यातून तुमच्या नाही, शेतातून ऐका चालला की, मी काय तर म्हणतो तुमची तयारी असेल तर त्याला कोणाची अडचण नसते. आणि एक मत सांगतो तुम्हाला. आता तुम्ही सगळं शेत बघितलं, मी पवनची किती रस्ता अडवलेला नाही, मी नकाशावाला रस्ता अडवलेला नाही, बरोबर आहे. मी तुम्हाला विनंती केली की बाबा आपण असं कुठला रस्ता उकरायचा नाही, काय करायचं नाही. मी तुमच्याकडं न्यायाच्या अपेक्षेनं बघतो. विषय असा आहे, आता ही शेतकरी तिकडून जर येत असतील काय तर माझं एक शेतकरी म्हणून एक मत राहील, ज्या शेतकऱ्याचा रस्ता आहे त्या शेतकऱ्यावर शेतकरी उजवायला घ्यावा आणि ती रस्ता त्याच्या तिथे जरा राहण्यातून राहील आणि त्याच्या पलीकडे मला पण पर्याय द्यावा. मी पण एका साईडनं आता असं सुरुवात झाली बघितलं तुम्ही, असं सुरुवात झाली, मी तर करून घेतो. मी पण तुमचं शेत आहे बाबा, तिकडे शेतातून क्रॉस द्यायचा का वाकडं बोलवून फक्त एक आहे सर, त्या शेतकऱ्याला माझी तुमच्यासमोर विनंती आहे. एकाचं सर विचार करून जर तुम्ही कडणी जात असताल तर ह्यांनी पण माझा पण विचार करून ह्यांनी माझ्यातून पण कडणी जा. तू दे ना बाबा, माझं तुकडे पडायला लागले माझ्या कडन जा, कोण नाही म्हणणार नाही. तसं नाही साहेब. आता मला सांगा याच्यानंतर आता मी आता तर काय करू शकत नाही कारण की आता पाऊस पडलेला आहे. मी उन्हाळ्यात करणार, उन्हाळ्यात जर करायचं म्हटलं तर साहेब मला तोपर्यंत या आज तुम्ही आहे, ऐका की, आज तुम्ही आहे. त्याच्यानंतर ना मला असाच निर्णय भेटेल का नाही भेटेल, त्याच्या जागेत जर तुमच्या जागेत जर दुसरा व्यक्ती आला तर ती म्हणणार त्या साहेबांनी दिलं म्हणजे मी देणं बंधनकारक नाही, असा प्रॉब्लेम. मग तुम्ही जर तसं करत असताल तर माझा पण तिथं मुद्दा मेन्शन करावा, तर तुम्ही मला पण पर्याय नाही. हा रस्ता सरळ पुढे पुढच्या माणसाला निघतो. तुझ्या शेतातून तिथपर्यंत यायला रस्ता कधी नव्हता तुला त्या ठिकाणी पण आता हे जर पण पाळगून पलीकडे गेलं तर आमची अडचण. काय व्हायला एकाची सोय करताना अनेक प्रॉब्लेम निर्माण झाले. सगळ्याची सोय होत असेल तर करायचं नसतं तर असं नाही नाही करा. मला काय अडचण एकाची सोय म्हणजे झाली की बाकीचे एक गोष्ट प्रॉब्लेम म्हणजे ह्यांचं म्हणणं आहे तुमचंच म्हणणं आहे. जनरली कुणालाही पडते, आम्हालाही पडते, कोर्टात पण आम्हाला विचारायचं की बा माझ्या शेतातून रस्ता जातोय, माझे 2 तुकडे पडते, मी तो तुकडा पडण्याची माझ्या शेतातून माझ्याकडे जवळ असेल काय अडचण आहे. कुणीच म्हणत काय अडचण आहे, कारण तुमच्या शेतात रस्ता चाललाय कडनं पण तुम्हाला तुमच्या शेतात. आता माझी विनंती काय आहे, ही जी रस्ता आहे साधारण एक 18-19 काय जी भरेल ती भरेल. अर्धा माझा सोडावा, उरलेला अर्धा त्या शेतकऱ्याचा घ्यावा, त्याच्या खाली जे राहते ती मी माझ्या इकडून घेतो, खाल्ल्या बांधून तुम्ही करा. तुझं म्हणणं नाही की हा तुझ्या शेतात नसता गेला शेतात तो कसा देईल पूर्ण रस्ता तुझ्या नका ठीक आहे, मी माझ्या राहतो तिथून जी कंटिन्यू आहे पवनचक्कीच्या खाली जी जाते तुझ्या रानातून द्यायचं तुला, कारण तो तुझ्या मधातून चाललाय, आणि तुझे तुकडे पडायला. आता तुम्ही कसं म्हटलं सर पलीकडला शेतकरी कसं देईल तर त्या शेतकऱ्यांनी माझं हितलं पण अर्ध घ्यायचं. तुमच्या दोघांमध्ये सहमत आहे. मी असं घ्या असं मी कसं म्हणतो तुम्ही ते माझा अधिकार नाही तसा. तो मधाचा रस्ता तुझ्या पूर्ण शेतातून गेलाय, तुला रस्ता तुझ्या शेतातून काय गेलाय. म्हणत साहेब ह्या रस्त्यात बोलतो हा रस्ता तू पवनचक्कीला तू दिला. पवनचक्कीला दिला साहेब. मला सांगा ह्याचा त्रास मला होते कारण की पवनचक्कीची वाहनं राहतात, एक बोलवली गाडी त्या आड बरोबर आहे, त्याचा काय त्रास असेल किंवा त्याचा काय मला त्रास नाही त्याचा. पण तुझ्या म्हणण्यानुसार फक्त पवनचक्कीला शेतकऱ्याला द्यायचा नाही 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 तसं विषय काय अडचण नाही. तसं नाही. जर तुम्ही देतच असाल शेवटी आम्हाला तुमचा निर्णय मान्य करावा लागेल. तुमच्या सहमतीने जेवढं मी तेवढं माझ्यापर्यंत मार्गाने तुमच्या जेवढं सगळ्यात सहमत झाली तर आता कसं होतं ही जर रस्ता ही आणि बदलून शेतकऱ्याला पण दिला, विचारावं तुम्ही एकदा समोर. नवीनच पायदा पडतो. सोडून द्या. मी काय म्हणतो आता बघा, प्रत्येक ठिकाणी ऐका, मी तुला जसं म्हणायला लागलो ना की हा रस्ता तुझ्या शेतातून गेल्यामुळं पर्याय रस्ता पण पूर्ण तुझ्या शेतातून गेला. आता ह्याने जर म्हणले किंवा हात ते गेल्यामुळे माझा हात तुकडा पडायला लागला तर तो रस्ता फक्त मी माझ्या शेतातून इकडून कडे ओळवून देतो, त्याला काय अडचण नाही. नाही, नाही. आता ही नकाशावर रस्ते जर ही झाली आता महाराष्ट्रात म्हणते माझ्या बांधांनी प्रत्येकाच्या बांधांनी जाणारा का रस्ता माझ्या शेतातून जात असेल, मला जर तुकडे पडत असतील तर मी माझ्या कडेकडे माझ्या हातीतून पूर्ण देणार असतं. ते कुणी मान्य करावं लागतं, त्याला पर्याय नाही. पुढं चालू नसल्याने ती बंद केलं. कसं आपण कागदपत्र ऑर्डर करणार, लिहून घेणं ऑर्डर करणार. आता हे तुकडे होत असतील वाटाचा सरळ आणले हे तुम्हाला जर मान्य असेल तर माझं पण तुम्ही मान्य करून फायनल करेल. सगळ्या जर आणून तुकडे असेल, तुझ्या जर तुकडा पडत असेल, तुला वाटत असेल किंवा माझं नुकसान व्हायला लागेल तर मी माझ्याकडे न देतो, माझी काही अडचण नाही. ज्याला द्यायचं त्याने द्या, ज्याला नाही द्यायचं तो नका. आता ही नकाशा उकरला. आता पुढे चालून ती नंतर आम्हाला कडाला जावं म्हणून तिथे कडाने जावं म्हणून देते.
आणि नंतर ना ती उकरल्यानंतर ना कुठून जायचं आम्ही आढळलं का आमच्याकडे यायचं, आम्ही ऑर्डर करतो, आम्ही जेलमध्ये घालतो. आता नाही अर्ज करतील पुढं असं करतील, आम्ही काय करा म्हणलं काय सांगा, कोण जगेल का बरं ह्याची गॅरंटी पुढे करतील, आम्ही कुणाकडे येऊ म्हणलं काय करा. माझं काय म्हणलं तुम्ही गेल्यानंतर 4 डोस तरी